आणि जर न्याय मिळत नाही तोपर्यंत सगळ्यांनी माझ्या बरोबर हजर राहावं. सगळ्यांनी मला पाठबळ द्यावं. मीडियानं सुद्धा आता उद्ध्वस्त केलेला आहे आणि माझं 4-5 लाखाचं नुकसान, माझी झाडं सगळं पाडलेलं आहे. सगळ्यात वाईट काय वाटलं तर माझी झाडं काढली, हे मला सगळ्यात वाईट वाटलं. नाळा मला सोडा साहेब. माझं निवारा शेताचं काढले, माझं कंपाऊंड माझ्या हद्दीत असताना काढले. कागलचे ऑफिस आहेत लोक, बांधकामचे ते सगळे भ्रष्ट आहेत, त्यांची चौकशी व्हायला पाहिजे. सगळे करायला पाहिजे साहेब. तिथं पैसे काय काढून घेऊ नका साहेब. काही काढून घेऊ नका साहेब. काय झालं फार मोठा मी तडपडा लागलोय 8 दिवस न्यायासाठी. मला सण खाऊ दिला नाही. आत्महत्याचा प्रयत्न करताय. विनंती केली. माझी वडिलोपार्जित जमिनी, ज्या जमीनमध्ये माझा जन्म झालाय ते हडप करायचा प्रयत्न करायला बांधकाम विभाग. दादा काय नेमकं झालंय? माझे गेट नंबर 48 जे माझं शेत आहे, त्या शेतामध्ये इतर जिल्हा मार्ग 178 त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तात त्यांनी मला भीती घालून त्या ठिकाणी माझ्या शेतामध्ये असणारं निवारा शेड, माझी नारळाची 7 झाडं, त्याचं सगळं उद्ध्वस्त केलं. त्याचबरोबर तिथं मी 3 लाख रुपये खर्च करून शेताला वॉल कंपाऊंड घातलं होतं. ते वॉल कंपाऊंड सुद्धा त्या ठिकाणी तिने काढलं. आणि हे सगळं करत असताना सगळे लोक बघत बसलेली. बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर काय आक्षेप आहे तुमचा? माझा आक्षेप असा आहे की तिने हेतू पुरस्कार आणि कुठला तरी निधी खर्च करायचा आणि पैसे काढायचं ह्या दृष्टिकोनातून तिने तो निधी तिथं खर्च करायचा प्रयत्न केला आणि माझ्यावर अन्याय केलेला आहे. आणि याला न्याय मिळत नाही. त्यांच्यावर गुन्हा व्हायला पाहिजे. शासन झाडं लावायला पैसे देते आणि हिने मी स्वतः लावलेली झाडं नष्ट केल्यात. मला 4 दिवस जेवण सुद्धा कोटा काय. आणि हे असं करत असताना या लोकांनी मला माझ्या खूप मोठा अन्याय केलाय. पोलीस स्टेशनमध्ये रात्री 9 वाजता गेलो, तिथं फिर्याद घेतली नाही माझी. मी 9 वाजेपर्यंत बसलो, फिर्याद घेतली नाही त्या ठिकाणी माझी.